मराठा सेवा संघाचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी बुलढाण्यात मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर टीका केली. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे आरक्षण मिळणार नसल्याचा इशारा 2 सप्टेंबरच्या GR पूर्वीच दिला होता. मात्र सरकारने मराठा आरक्षणाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. SC-BC आरक्षणाला स्थैर्य देण्यासाठी ते OBC आरक्षणाप्रमाणेच करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच सारथी संस्थेला 3,000 कोटी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 5,000 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी देखील भानुसे यांनी यावेळी केली. CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याने शिंदे सेनेचे मंत्री संजय सिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीमुळे महायुती सरकारमध्ये विशेषतः भाजपमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दिपके यांच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर शिरसाट यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चांना उधाण आले. राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बूथ लेव्हल अधिकारी यांची घराघरात पडताळणी मोहीम 17 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल, तर दावे व हरकती यासाठी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सर्व अर्जांवरील सुनावणी व निर्णय 22 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. आयोगाने नागरिकांना वेळेत अचूक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचं आवाहन केले. राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशा उघडीप दिली असली तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. भारतीय हवामान विभागाने रायगड व पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर त्यासोबतच गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान पुढील 2 महिन्यात एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून 5 ऑगस्ट नंतर म्हणजे आजपासून राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ शकतो. त्यामुळे ऑगस्टमध्ये उकाडा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कल्याणमधील KDMCच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आलाय. भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या 2.5 वर्षीय कावेश पांडे याला रेबीजचं इंजेक्शन डॉक्टरांनी दिलं, मात्र सुई त्याच्या कमरेतच राहिली. मुलाला तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर एक्सरेमध्ये हा प्रकार उघडीस आलाय. त्यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून सुई बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाईची मागणी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा दावा केलाय. NDAमध्ये गेलेले 6 बंडखोर खासदार आणि 50% अधिक आमदार पुन्हा पक्षात परतण्याच्या तयारीत असून ते पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय. या लोकप्रतिनिधींवर पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला असून बंडखोर गटाचे नेतृत्व रितब्रत बॅनर्जी यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातंय. देशातील विमाविरहित वाहनांवर आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नो इन्शुरन्स नो फ्युएल मोहीम प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्यासाठी IRDAI आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाला प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत. प्रस्तावानुसार पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी वाहनाचा वैध विमा तपासला जाईल आणि विमा नसल्यास इंधन नाकारले जाऊ शकते. तसंच ANPR कॅमेरे विमा डेटाबेसशी जोडून विमाविरहित वाहनांना ई-चलान पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नवीन कार आणि दुचाकींसाठी अनिवार्य थर्ड पार्टी विम्याचा कालावधीही वाढवण्याचे निर्देश न्यायालयाने यावेळी दिलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लॉस एंजेलिसमधील गोल्फ कोर्सबाहेर शस्त्रे आणि दारुगोळ्यासह एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. 38 वर्षीय जिनन जॉन टेले यांच्याकडून भरलेले पिस्तूल, दारुगोळा आणि 16 फेऱ्यांचे मॅगझिन जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या 2 दिवस आधी तो सुरक्षा व्यवस्थेचे फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसला होता. संशयिताच्या घराच्या झडतीतही मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा, बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि संशयास्पद नोंदी आढळल्यात. मात्र हल्ल्याचा कोणताही ठोस कट होता का याबाबत अधिकाऱ्यांनी अजूनही माहिती दिलेली नाही.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आपल्या बाईक प्रेमामुळे चर्चेत आलाय. चेन्नई जवळील मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर तो सुपर बाईक चालवताना दिसला असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. टीव्हीएस युरोग्रिपच्या कार्यक्रमादरम्यान धोनीने रेसिंग ट्रॅकवर हाय स्पीड फेऱ्या मारत टायर्सची चाचणी केली. यानंतर त्याने चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने IPL 2026 मध्ये दुखापतीमुळे एकही सामना खेळला नाही. त्यामुळे त्याच्या IPL निवृत्तीच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा यांच्या नात्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून दोघे वेगळे राहत असल्याची चर्चा असली तरी त्यांनी घटस्फोटाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं जातंय. स्वतः अमृता आणि हिमांशू यांनी आम्ही अजून विवाहित आहोत असं स्पष्ट केलंय. सूत्रांच्या माहितीनुसार करिअर, आर्थिक बाबी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. मात्र दोघांमध्ये आजही मैत्रीपूर्ण संबंध असून ते नियमित संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय.